नमस्कार, मी आहे सुशील कुलकर्णी आणि आपण पाहत आहात अॅनालायझर न्यूज. अॅनालायझरला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा आणि त्यासोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अॅनालायझरच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. 5 ऑगस्ट 2019 ह्या दिवशी भारतीय संसदेने काश्मीरच्या प्रश्नावरती जे एक 370 कलम आणि 35A ही जी दोन कलमं होती ही हटवली आणि एक वेगळा इतिहास त्या निमित्ताने घडला. या 5 ऑगस्टला ह्या घटनेला 1 वर्ष पूर्ण होत आहे. 370 ह्या कलमाच्या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चर्चा विद्वानांनी केलेली आहे. बऱ्याच जणांसाठी ती चर्चा उपलब्ध आहे, माहीत पण असेल. आपण एक साधारणतः ढोबळमानानं हा विषय समजून घेऊयात. भारत जेव्हा स्वातंत्र्य झाला 15 ऑगस्ट 1947, आता ह्या 15 ऑगस्टला आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहोत. भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतामध्ये जी वेगवेगळी संस्थानं होती त्या सगळ्यांची मिळून संख्या 567 इतकी होती. म्हणजे आज जितके जिल्हे आहेत भारतामध्ये त्याच्यापेक्षाही जास्त तेव्हा संस्थानं होती, म्हणजे वेगवेगळ्या राजवटी होत्या. शिवाय इंग्रजांच्या आधिपत्याखाली असलेला काही भूभाग होता. फाळणी झाल्याच्या नंतर जो भाग पाकिस्तानमध्ये गेला तो आपण बाजूला ठेवूयात, तो सध्याच्या आपला चर्चेचा विषय नाही. पण 15 ऑगस्ट 1947ला आपण जो भारताचा नकाशा आज म्हणतो आहोत तो पण तसा नव्हता. त्याच्यामध्ये काही अडचणी होत्या. म्हणजे गोवा हे राज्य नंतर भारतामध्ये समाविष्ट झालं. हैदराबाद हे जे संस्थान होतं, सगळ्यात मोठं संस्थान होतं भारतातलं, ते पण 1 वर्ष उशिरा भारतामध्ये समाविष्ट झालं. असाच काश्मीरचा पण प्रश्न आहे. तसंच जुनागडचा पण प्रश्न होता. म्हणजे वेगवेगळे संस्थानं भारतामध्ये सामील होत असताना त्याचा एक विशिष्ट करारनाम्याचा एक नमुना असा होता. त्याच्यावरती त्या संस्थानाच्या अधिपतींनी सही केल्याच्या नंतर, स्वाक्षरी केल्याच्या नंतर ते संस्थान भारतामध्ये विलीन होईल अशी प्रक्रिया होती. 3 संस्थानांच्या बाबतीत फक्त अडचणी निर्माण झाल्या. त्याच्यातलं पहिलं सगळ्यात मोठं संस्थान होतं हैदराबाद. निजामाने नकार दिला. 1 वर्षाच्या नंतर त्याला पोलीस कारवाई असा शब्द आहे, पण प्रत्यक्षामध्ये सैनिक कारवाई आपण केली आणि ते संस्थान भारतामध्ये विलीन करून घेण्यात आलं. जुनागडच्या नवाबानं पण विरोध केला होता, पण तो नवाब स्वतःच पाकिस्तानमध्ये पळून गेला आणि आपोआपच स्वाभाविकपणे ते जे सगळं पूर्ण संस्थान आहे गुजरातमध्ये असलेलं जुनागड भारतामध्ये समाविष्ट झालं. आता तिसरा प्रश्न जो काश्मीरचा येतो आणि काश्मीरच्या बाबतीमध्ये गैरसमज वारंवार असा निर्माण केला जातो की काश्मीरच्या लोकांची तयारी नव्हती, पण भारताने त्यांना आपल्या ताब्यामध्ये ठेवलेलं आहे. घटना अशी आहे की भारतीय स्वातंत्र्याच्या नंतर जेव्हा काश्मीर हे स्वतंत्र होतं, अजून कुठेही सामील झालेलं नव्हतं आणि काश्मीरवरती पाकिस्तानी टोळ्यांनी हल्ला केला. म्हणजे अधिकृतरित्या पाकिस्तानच्या सैन्याने हल्ला केला असं पण नाही, टोळ्यांनी हल्ला केला. आणि ह्या हल्ल्यापासून वाचवायचं असेल तर काश्मीरचे जे राजे होते महाराजा हरिसिंग यांनी भारतीय सरकाराकडे जेव्हा संरक्षण मागितलं तेव्हा 8 अशी घातलेली होती आपल्या सरकारने, तुम्ही जर आमच्यामध्ये इतर संस्थानांच्या प्रमाणे सामील झालात तर आम्ही तुम्हाला संरक्षण पुरवू शकू. आणि तेव्हा महाराजा हरिसिंग यांनी ह्या सामीलनाम्यावरती सही केली. हा सामीलनामा इतर संस्थानांसारखाच आहे. ही गोष्ट आता या पार्श्वभूमीवर सुद्धा सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. काश्मीर कुठेही वेगळा नाही. काश्मीर भारतामध्ये सामील होत असताना जो करारनामा आहे, जे एक सर्वांसाठी सामायिक होता, त्याच पद्धतीने तो सामील झालेला आहे. दुसरा एक साधारणतः एक प्रश्न, आता जेव्हा 370 हे कलम हटल्याच्या नंतर असं वारंवार सांगितलं जातं की तिथल्या जनतेचं तुम्ही मत विचारात घेतलेलं आहे की नाही. ढोबळमानाने ह्या 2 गोष्टी, त्याच्यातले जे बारकावे आहेत त्या अभ्यासकांनी नंतर समजून घ्यावेत. पण 2 ज्या गोष्टी असतात, पहिली गोष्ट म्हणजे काश्मीर भारतामध्ये सामील होत असताना इतर संस्थानांना आणि जशा अटी होत्या, जो आणि जसा करारनामा होता त्याचप्रमाणे तो सामील झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट, प्रत्यक्षामध्ये जेव्हा 370 कलम हटवलं गेलं तेव्हा तिथल्या जनतेला विचारलं नाही. एक आकडेवारी, कारण की तेव्हा तिथली विधानसभा अस्तित्वात नव्हती, एक आकडेवारी मी आवर्जून तुमच्यासमोर ठेवतो. 2019ची जी लोकसभेची निवडणूक झाली, त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष, की ज्यांना आधीपासून 370 कलम हटवण्याची भूमिका स्वच्छपणे घेतलेली होती, त्याच्यात कुठलीही संदिग्धता नाही, हा पक्ष जेव्हा काश्मीरमधूनच निवडणुकीसाठी उभं राहिला, 6 पैकी 3 खासदार भाजपाचे निवडून आले. 2019च्या लोकसभेची गोष्ट आहे. ते मतांची जर आपण आकडेवारी बघितली तर एकूण काश्मीरमध्ये लोकसभेच्या 6 जागा आहेत.
या 6 जागापैकी 3 जागा भारतीय जनता पक्षाला त्याला जिंकता आल्या आणि 3 जागा नॅशनल कॉन्फरन्सने जिंकल्या. पण जी मतं मिळालेली आहेत तीच मतं आपण मोजली तर त्यांची साधारणतः ती एकूण बेरीज केली तर ती अशी भरते. भाजपाला एकूण 16,48,000 इतकी मतं मिळालेली होती. काँग्रेसला 10,11,000 मतं मिळालेली होती. नॅशनल कॉन्फरन्सला 2,80,000 मतं होती आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी महबूबा मुफ्ती यांची पार्टी होती त्यांना 84,000 मतं होती. आपण जर यांची बेरीज केली तर एकूण भाजपाला मिळालेली मतं 16,48,000 आहेत आणि उरलेले सगळे पक्ष आपण असं समजूयात की ते एकत्र आहेत आणि भाजपाचं जे मत आहे 370 हटवण्याच्या त्याच्याही विरोधात आहेत. म्हणजे 370 ठेवा किंवा काश्मीरी जनतेला न्याय द्या किंवा काश्मीरी म्हणून संस्कृती वेगळी ठेवा. त्यांना मिळालेली मतांची बेरीज केली तर 13,75,000 इतकी होती. हे 6च्या 6 खासदार जेव्हा ही चर्चा संसदेमध्ये चालू होती तेव्हा हजर होते. यांनी संसदेच्या या कारवाईमध्ये भाग घेतला. जेव्हा 16 लाख मतं ज्यांना भेटलेली आहेत ते लोक 370 हटवण्याच्या बाजूचे होते आणि 13,75,000 ज्यांना मतं भेटलेली आहेत ते विरोधामध्ये होते. लोकशाहीचा सरळ साधा नियम आहे की बहुमताने एखादा ठराव पास होतो. म्हणजे पहिला मुद्दा काश्मीर भारतामध्ये जेव्हा सामील झाला तेव्हा सामीलनामा जो होता तो इतरांच्या सारखाच होता एक. आणि नंतर जेव्हा हे कलम हटवलं गेलं 370 तेव्हा लोकांचा पाठिंबा नाही असं म्हणणारे हा गैरसमज पसरवत आहेत. प्रत्यक्षामध्ये त्या लोकसभेमध्ये काश्मीरचे प्रतिनिधी म्हणून जे 6 खासदार उपलब्ध होते त्यापैकी 3 खासदार आणि त्यांना मिळालेली मतं यांचा विचार करता ही पण मागणी म्हणजे ही पण अपेक्षा खोटी ठरती म्हणजे आरोप खोटा ठरतो की त्याला पाठिंबा नव्हता त्याला पाठिंबा होता. 370 हे कलम काश्मीरला विशेष दर्जा देण्याच्या बाबतीतलं कलम आहे. त्याच्यातले बारकावे आपण इथे फारसे चर्चेला घेणार नाहीत. फक्त त्याचा एक परिणाम आपण समजून घेऊयात आणि त्यामुळे काही बंधनं जसं भारतीय कुठलाही नागरिक इतर कुठल्याही भारतीय राज्यामध्ये जाऊन ठिकाणी जाऊन जमीन खरेदी करू शकतो त्या पद्धतीनं काश्मीरमध्ये शक्य नव्हतं कारण की त्याला आड घातलेली होती. काश्मीरची जी विधानसभा आहे त्या विधानसभेला स्वतःची एक घटना त्यांनी संमत करून घेतली होती नंतर 1956च्या नंतर. आणि त्याप्रमाणे कुठलाही कायदा भारतीय संसदेमध्ये जेव्हा येईल तेव्हा तो जर काश्मीरमध्ये लागू करायचा असेल तर काश्मीरच्या विधानसभेचं वेगळं मत त्याची परवानगी घ्यावी लागत होती. 35A हे जे कलम आहे त्यानुसार काश्मीरमध्ये कुणाला नागरिकत्व द्यायचं जसं भारतातला कुठलाही नागरिक कुठल्याही राज्यामध्ये गेला तरी त्याला नागरिकत्व म्हणजे वेगळं असं घ्यायची काही गरज नसते त्याला ते अधिकार प्राप्त होतात. पण काश्मीरमध्ये मात्र ही गोष्ट नव्हती. इतकंच नाही बाहेरचे माणसं काश्मीरमध्ये गेल्याच्या नंतर त्यांना तिथले नागरिक म्हणून मान्यता असेल हे ठीक आहे पण प्रत्यक्ष काश्मीरमध्येच असलेले असे काही वर्ग काही लोक होते विशेषतः दलित होते की त्यांना तिथलं नागरिकत्व बहाल केलेलं नव्हतं. म्हणजे त्यांना बाकीच्या नागरिकांसारखे अधिकार नव्हते. हे ढोबळ मानानं आपण असं समजून घेऊ शकतो की 370 कलमामुळे काश्मीरी नागरिक काश्मीरमधले काही लोक सगळे नागरिक नाहीत आणि इतर ह्यांच्यामध्ये एक भिंत आपण केलेली होती आणि ही भिंत 5 ऑगस्ट 2019ला पडली. दुसरा एक संदर्भ असा आहे काश्मीरच्या बाबतीमध्ये की अगदी टोकाला जाऊन काही लोकांनी असं मानलं होतं जेव्हा काश्मीरचा प्रश्न तीव्र झाला अतिरेकी कारवाया व्हायला लागल्या या सगळ्यातून की आपण काश्मीरवरती इतका संरक्षणावरती खर्च करतो त्याच्यापेक्षा हा काश्मीर देऊन टाकलेला परवडेल असं टोकाला जाऊन काही अतिरेकी विधान केलं गेलेलं होतं. त्याच्या बाबतीमध्ये लक्षात घ्या काश्मीरचं जे स्थान आहे पाकिस्तान अफगाणिस्तानचा छोटासा भाग आणि चायना ह्या 3 देशांना लागून काश्मीरच्या सीमा आहेत. त्यामुळे काश्मीर देऊन टाका असे जे म्हणत आहेत ते विसरायला लागलेत की काश्मीरचे जे स्थान आहे ते आंतरराष्ट्रीय पातळीवरती आंतरराष्ट्रीय राजकारणात अतिशय महत्त्वाचं आहे. ह्या 3 देशांना त्यांच्या सीमा लागलेल्या आहेत आणि त्यातही चायना ज्यानं काश्मीरचा काही भाग आजही व्यापून टाकलेला आहे ज्याच्यावरून आत्ताच गलवान खोऱ्यामध्ये जो वाद झाला आणि दुसरीकडून पाकिस्तान POK पाक ऑक्युपाईड काश्मीर पाक व्याप्त काश्मीर म्हणून असा एक मोठा भाग आहे त्यांनी व्यापलेला आहे. अशा स्थितीमध्ये जर कोणी असं म्हणत असेल तर काश्मीर देऊन टाका तर तो आंतरराष्ट्रीय पातळीवरचा एक मूर्खपणा ठरेल म्हणून ते शक्य नाही. दुसरी गोष्ट जो मी आधीच मुद्दा सांगितला होता की काश्मीरी लोकांचं काय मत आहे तर लोकसभेमध्ये निवडून गेलेले जे खासदार आहेत त्यांचे जर मतांची आपण एकूण प्रत्यक्ष आकडेवारी बघितली तर आपण हे स्पष्टपणे आकड्यांच्या आधारावर असं म्हणू शकतो की त्या जनतेचा 370 हटवण्याला पाठिंबा होता.
याहीपेक्षा एक वेगळा महत्त्वाचा मुद्दा 1 वर्ष झाल्याच्या नंतर आता आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की काश्मीरचा जो एक सांस्कृतिक अनुबंध भारताशी आहे त्याचा फारसा विचार किंवा त्याची चर्चा केल्या गेलेली नाही. काश्मीर हा एक ज्याला आज आपण सनातन हिंदू संस्कृती म्हणतो त्याचं एक फार मोठं केंद्र हे काश्मीर राहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या बाबतीत त्याचा विचार आपल्याला असा करावा लागेल की आजच्या हिंदू संस्कृतीची सनातन संस्कृतीची काही पाळंमुळं त्या काश्मीर विभागामध्ये आहेत. विशेषतः काश्मीरी शैवमत अशा नावानं जे तत्त्वज्ञानाचं एक पुस्तक उपलब्ध आहे किंवा त्याचं एक मत दार्शनिक मत ज्याला म्हणतात ते आहे मानलं जातं ते काश्मीरशी निगडीत आहे. इतकंच नाही तर कल्याणाचा एक राजतरंगिणी नावाचा ग्रंथ आहे की जो काश्मीरमध्ये राज्यशास्त्रामध्ये ज्या ग्रंथाला अतिशय मोठं महत्त्व आहे तो काश्मीरचा आहे. अजून एक सांस्कृतिक अनुबंध असा आहे की शास्त्रीय संगीतामध्ये किंवा एकूणच संगीतामध्ये ज्या ग्रंथाला मूलभूत आणि पायाभूत असं ग्रंथ मानलं जातं तो शारंगदेवाचा संगीत रत्नाकर हा जो ग्रंथ आहे हा शारंगदेव यादवांच्या दरबारात नंतर आला पण ह्याचे पूर्वज काश्मीरी होते, हा काश्मीरी होता आणि हा काश्मीरपासून आलेला आहे. काश्मीरमधून ज्या नद्यांना आम्ही पवित्र समजतो अशा नद्यांचा सिंधूसारख्या नद्यांचा उगम त्या भागामध्ये होतो ज्या नंतर पुढे पाकिस्तानमध्ये वाहत गेलेल्या आहेत. पाकिस्तान आणि बांगलादेश हे विषय आपण बाजूला ठेवूयात, त्याच्यावरती परत आपल्याला या ठिकाणी चर्चा करायचा नाही. पण आताचा जो काश्मीर आहे तो काश्मीर भारताशी अशा पद्धतीनं जोडल्या गेलेला आहे. एक तर त्याचं जे स्थान आहे त्यामुळे काश्मीर देऊन टाका असं म्हणणाऱ्यांना ह्याचं भान नाही आहे की त्याचं स्थान विशेष असं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जो सांस्कृतिक अनुबंध आहे भारताशी जोडलेला तो पण आपण विसरू शकत नाही. आणि त्या ठिकाणी लोकांनी जे मतदान केलं होतं 2019च्या लोकसभेच्या वेळेस, कारण की विधानसभा बरखास्त झालेली होती आणि आताही नवीन विधानसभा अस्तित्वात नाही. अजून एका गोष्टीचं आता आपल्याला 1 वर्षाच्या नंतर गांभीर्याने विचार करावा लागेल तो असा की एखादा भाग तात्पुरता वेगळं, कारण की 370 हे कलम टेम्पररी प्रोव्हिजन काही काळापुरतं म्हणून दिलेलं होतं, त्याला कुठली मर्यादा दिलेली नव्हती आणि काही काळ टेम्पररी म्हणत असताना 70 वर्ष उलटलेली आहेत आणि तरीसुद्धा आपण ते हटवायला तयार नाही आहोत. त्याच्यामुळे हे जे काही कलम होतं आणि त्याची तरफदारी करणारे लोक हे विसरतात की हे कायमस्वरूपी केलेलं नव्हतं. स्वतः काश्मीरच्या घटनेमध्ये सुद्धा पहिल्याच कलमामध्ये हा उल्लेख केला गेलेला आहे की काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे, भाग आहे. म्हणजे काश्मीरला तुम्ही स्वतंत्र दर्जा देऊन त्या काश्मीरच्या विकासासाठी काश्मीरच्या संस्कृतीच्या जतनासाठी मदत व्हावी हे सगळे अटी आहेत त्याच्यामध्ये. पण काश्मीर हा भारतापासून वेगळा आहे हे स्वतः काश्मीरच्या घटनेमध्ये सुद्धा मान्य केलेलं नाही. काश्मीरची घटना पण हेच सांगते की तो भारताचा अविभाज्य भाग आहे. कुठलाही भाग कायमस्वरूपी वेगळा ठेवणे त्याच्या विकासाला पूरक नाही. ह्या फक्त काश्मीरपुरता विषय नाही आहे. जागतिक पातळीवरती सुद्धा जेव्हा 1990च्या नंतर जागतिकीकरणाच्या काळामध्ये बाजार खुला व्हायला लागला तेव्हा प्रत्येक देशाने इतर देशाशी करता येणारी व्यापाराची बंधनं शिथिल केली आणि ती बंधनं शिथिल केल्याच्या नंतर तंत्रज्ञानाच्या पातळीवरती व्यापाराच्या पातळीवरती एक जागतिक बाजारपेठ म्हणून आपण हळूहळू एक होत असताना देशाच्या अंतर्गत आपण असे काही भेट ठेवावेत हे मोठे विचित्र आहे. ईशान्य भारत नॉर्थ ईस्ट ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये सुद्धा काही राज्यांपुरतं असे कलम दिलेले आहेत. कशासाठी तर तो भाग मागास आहे तो पुढे यावा म्हणून त्यांना एक संरक्षण देण्याच्या दृष्टीनं. म्हणजे जसं मूल लहान असतं त्या मुलाला चालता यावं म्हणून आपण पांगुळगाडा देतो, पण त्याचा अर्थ असा होत नाही की ते मूल मोठं झाल्याच्या नंतर सुद्धा त्याला पांगुळगाडा द्यावा. तसं जर केलं तर ते स्वतःच्या पायावर उभंच राहणार नाही. हीच गोष्ट काश्मीरच्या बाबतीत घडलेली होती. काश्मीरला जो वेगळा दर्जा दिला गेला त्या वेगळ्या दर्जामुळे त्या ठिकाणी काही देशविघातक शक्तींची वाढ झाली, त्यांचे स्वार्थ मोठे होत गेले. त्याच्यानंतर त्या ठिकाणी ज्या पद्धतीची सैनिकी कारवाई आणि सैन्याच्या आधिपत्याखाली गेल्याच्या नंतर लोकशाहीला अतिशय विपरीत अशा काही घटना घडल्या. हे सगळं टाळायचं असेल तर तो भूभाग भारताच्या इतर भूभागाला जोडला गेलेला पाहिजे सगळ्यात अर्थाने, तरच त्याचा विकास होऊ शकेल. म्हणजे जे सगळे काश्मीरच्या वेगळेपणाचं समर्थन करतात ते हे विसरून जातात की जर काश्मीर इतर भारतीय राज्यासारखा असेल तरच त्याचा विकास होऊ शकेल. आणि जो सांस्कृतिक मुद्दा असतो आजही लक्षात घ्या, आता सध्या भारतामध्ये काश्मीर वगळून इतर जी राज्य आहेत ज्यांच्यामध्ये आपसात आदानप्रदान चालू असतं त्यांच्या संस्कृतीला धोका झाल्याचा कुठलाही पुरावा नाही. उत्तर भारताची एक संस्कृती आहे, दक्षिण भारताची आहे,
ज्याला आपण पश्चिम भारत म्हणतो, म्हणजे महाराष्ट्र पण त्याच्यामध्ये येतो, गुजरात येतो, राजस्थानचा भाग येतो, यांची एक संस्कृती आहे, मध्य भारताची आहे, ओरिसा, पश्चिम बंगाल आणि बाकीचे यांची पण एक संस्कृती आहे. ह्या सगळ्यांमध्ये आपसामध्ये आदानप्रदान मोकळेपणानं चालू आहे. तरीही ह्या राज्यांच्या संस्कृतीला धोका उत्पन्न झाला असं कोणी म्हणत नाही. तसं झालेला पण नाही. केरळसारखं एक छोटंसं राज्य आहे ज्याच्यामधल्या वेगळ्या रीतिरिवाज परंपरा आहेत. ओडिसासारखं एक छोटंसं राज्य आहे, त्या ठिकाणच्या वेगळ्या परंपरा आहेत. त्यामुळे ज्यांनी ह्या गोष्टीचं पुरस्कार केला होता की काश्मीरी संस्कृती वेगळी आहे आणि तिला बाजूला ठेवावं, 370 हटल्याच्या नंतर गेल्या वर्षभरात भारताशी काश्मीरचा अनुबंध जास्त चांगल्या पद्धतीनं जोडल्याचे आता पुरावे समोर येत आहेत. कोरोनामुळं काही अडचणी परत वाढल्या. म्हणजे सुरुवातीला तिथे एक लॉकडाऊन होतं, म्हणजे संचारबंदी आणि त्याच्यामध्ये अडचणी होत्या आणि ते उठेपर्यंत कोरोना आला. त्याच्यामुळे अजून त्याचे पूर्णपणे परिणाम समोर आलेले नाहीत. पण जे काही आता अहवाल समोर येत आहेत, तिथल्या सर्वसामान्य जनतेने जे व्यक्त केलेलं आहे, त्या सगळ्यातून असं दिसतं आहे की ती जनता मुख्य भारताच्या भूमीशी सर्वच अर्थाने जोडल्या जाऊ इच्छित होती आणि ती आता जोडल्या गेलेली आहे. त्यामुळे आता 1 वर्ष झाल्याच्या नंतर आपण ह्याकडे सकारात्मक पद्धतीनं पाहायला पाहिजे. काश्मीरचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्या ठिकाणचं अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या पर्यटनाला खूप मोठी चालना आपल्याला देता येऊ शकते. काश्मीरला हस्तकौशल्य, तिथले गालिचे, तिथल्या शाली, त्यांना पण एक फार मोठ्या प्रमाणातली बाजारपेठ संपूर्ण भारतच नाही जगामध्ये उपलब्ध होऊ शकते. यासाठी त्यांना वेगळं न ठेवता आपल्यामध्ये सामील करून घेऊन त्याचा आपण विचार केला पाहिजे. जी भीती सगळ्यांना वाटत होती की ह्यानंतर काश्मीरमध्ये फार मोठ्या प्रमाणात उद्रेक होईल, असं काही झालं नाही. सर्वसामान्य लोकांनी ह्या 370 हटवण्याचं मनापासून स्वागतच केलेलं आहे आणि काश्मीरच्या विकासाची वाट आता मोकळी झालेली आहे. जो एक रेल्वेचा प्रकल्प आहे तो पण येत्या 1-2 वर्षामध्ये मार्गी लागतो आहे आणि तो मार्गी लागल्याच्या नंतर मुख्य भारताच्या भूमीपासून रेल्वेनं पण हा भाग जोडला जाईल आणि त्याच्या विकासाची दारं खुले होतील. आज इतकी वर्ष झाल्याच्या नंतर 70 वर्षाचा एका अर्थाने वनवास उपभोगल्याच्या नंतर गेल्या 1 वर्षात ह्या काश्मीरची सुटका झालेली आहे आणि ही जनता एका मोकळ्या अवकाशामध्ये स्वतःची अभिव्यक्ती मांडायला, स्वतःचा विकास करून घ्यायला मोकळे आहेत. आपण पण सर्व भारतीय म्हणून ही आपली जबाबदारी आहे की आपल्याबरोबर ह्या आपल्या काश्मीरी बांधवांना घेऊन आपण सगळे मिळून पुढची वाटचाल करूयात.